अर्जुली गांव है। अर्जुली गांव में ये जो आप देख रहे हैं इस तरीके का ये जो बना दिया है सीमेंट का स्ट्रक्चर, ये सारे जो वेयर हाउसेस है उसके वजह से ये इलीगली कंस्ट्रक्ट हुआ है। और ये बीच से आप देख रहे हो, ओढ़े के बीच में भी एक बहुत पतला सा ये कर दिया है जिससे कि ये नदी बीच में से बह रही है। लेकिन इसी के वजह से हर साल यहाँ पर फ्लड होता है। हर साल यहाँ पर फ्लडिंग हो जाता है। और इस तरह से ये आप देख रहे हैं कि इस तरफ से भी जो आगे की तरफ अगर देखेंगे तो वहाँ पर भी किसी तरीके का चैनल क्लियर नहीं किया है कि आगे की तरफ ये अच्छी तरह से पानी बह सके या फ्लो हो सके। तो लास्ट टाइम हमने तहसीलदार को लाया था यहाँ पर और बताया था। आज भी हमने जो सर्कल अधिकारी है उनको बुलाया है। अभी देखिए कितना पानी है इसमें, और आगे की तरफ का जो चैनल है पूरी तरह से कचड़े से भरा पड़ा है। और जब तक कि ये सब चीज़ों की साफ़ सफाई नहीं होगी नदियों की, तब तक इनका कोई ठौर ठिकाना नहीं है। और अगर हम प्रॉपर अर्जुली गांव में जाते हैं तो वहाँ पर तो पूरी तरह से जो सारा कैटल शेड्स है उसका गोबर का पूरा पानी का व्यवस्था पर कुछ नहीं है, जिस वजह से पूरा ब्लॉक हो जाता है और पानी का जो फ्लो है। और ये पानी भी आपको दिख रहा है बिल्कुल अच्छा नहीं है, बिल्कुल काला काला पानी है। अभी आप यहाँ पर देखिए कि कितना कचड़ा है पूरा भरा हुआ, और ये यहीं आके अटक जाता है। यहाँ से इसका फ़्लो बिल्कुल बंद हो जाता है। ये देखिए ये रही नदी, और यहाँ पर इसको आगे के लिए जो चैनल बनना चाहिए वो नहीं है। और आप देख रहे हैं यहाँ पर ही सारा कचड़ा डाला जा रहा है गांव का। आग भी लगा देते हैं, इसी वजह से आप धुआं देख सकते हैं जो निकल रहा है। और इस तरह से कोई भी प्रॉपर जो योजना होनी चाहिए इस नदी का, वो उस तरीके का कुछ है नहीं। देखिए इस तरह से सारा कचड़ा भरा पड़ा है। ये है, अभी हम पड़घा गांव की तरफ जा रहे हैं अर्जुली गांव से निकल के। और ये एक बहुत ही अच्छा सा ओढ़ा है। ओढ़ा मतलब जो स्ट्रीम होती है जो बहती है, और लेकिन आगे से चैनल बिल्कुल प्रॉपरली साफ़ नहीं है, आगे निकल नहीं रहा है। तो ये अभी फ़िलहाल ये हालत है इस अर्जुली। इसका सैंपल कलेक्ट करना है, सैंपल लेने बोलो। तो उस तरफ आ गया पड़घा गांव। और आप देख सकते हैं ये इधर पे एक जो विधि होती है मरणोपरांत की, वो वैसे बना हुआ है यहाँ पर। तो इस पानी का इम्पोर्टेंस भी आप समझिए कि कितना था, और उसका किस तरह से वो विधि कर्म को पूरा करने के लिए होना चाहिए, लेकिन उस तरह से नहीं है। और आप यहाँ पर भी देखिए एक बंधारा सा आपको दिख रहा है। यहाँ पर ये बंधारा बनाया हुआ तो है, लेकिन उसकी साफ़ सफाई कुछ नहीं है, या किसी भी तरीके से इसका मेंटेनेंस नहीं है, जिस वजह से पूरी तरह से ब्लॉक हुआ है। ये साफ़ सफाई होनी बहुत ज़रूरी है। अब ये वाटर डिपार्टमेंट जो है यहाँ के, इनसे हम बातचीत करेंगे और जानने की कोशिश करेंगे। ओके, तो करने की कोशिश करेंगे कि ये जिस तरह से भी सही हो सके। भाऊ जरा इकडे येतो का? नाही, हां भाऊ जरा येतो। हां एक सांगा मला, इथे हा जो असा कचरा भरलेला आहे, कारण इथे एक मला बंधारा दिसते। हां हां, पण हा पाणी कसं इकडनं असं वाहतोय ना, इकडनं वाहतोय, पण तिकडे पुढे तर काही नाही आहे, पुढे जायला काही नाही आहे, पूर्ण कचरा भरलेला आहे। आणि पुढे पण असं चॅनल काही बनवलं नाही आहे प्रॉपर, त्यामुळे इथेच येऊन अडकून जातो नाही का। आणि आपला इथे मध्ये हा जो बनला गेला आहे, म्हणजे हा मध्ये जे असं ते रोडसारखा बनवला नाही का ते ह्या वेअर हाऊससाठी, त्याच्यामुळे ह्याला पण कमी करून टाकला गेला, त्याच्यामुळे पूर येतो दरवेळेला। तर तुमचं हा घर तुमचंच आहे ना, तर इथे पूर्ण पाणी भरत असणार। हां, पाणी भरतो म्हणजे किती दिवस मग राहतो असं पाणी, म्हणजे भरलं तसंच येतो लास्ट। आता मध्ये आपला हा जो मंडल अधिकारी आहे इकडचा, तो येतो का, आणि त्यांनी बघितलं का, तुम्ही सांगितलं का त्याने ह्याविषयी? हां, कारण पडघ्याच्या त्या दिवशी आम्ही तहसीलदारला आणलं, आणि जे मंडल अधिकारी आहे त्यांना सुद्धा दाखवलं आहे ह्याविषयी, तर त्याच्यानंतर काही कार्यवाही झालं नाही का? कारण पडघ्याचे जे ग्रामसेवक आहे आधी बन साहेब होते,
त्यांना सुद्धा सांगितलं गेलं होतं, तर कोणी येऊन गेलं नाही का हे सगळं बघायला? हां माहिती आहे मला, माहिती आहे मला. तर म्हणून मी पडघाकडनं आली होती. आज मी अर्जुलीकडनं बघणार. हां जास्त हां. पण अर्जुलीचं पण ग्रामसेवक कोण आहे? जरा माहिती काढ आणि मला सांग की आता तुझा नंबर आम्ही घेतो. म्हणजे आता आजचा दिवस आम्ही काढला आहे की जे आपली कुंभेरी नदी जशी आहे, कुंभेरी नदी त्या बाजूला आहे, बोरिवलीकडनं ती येते कुंभेरी आणि भातसाला जाते, तशीच ही पण आहे अर्जुली. ही पण भातसाकडे जाऊ शकते. पण आता ते चॅनल प्रॉपर नाही आहे, त्यामुळे ती इथपर्यंत थांबली गेली नाही का. नाहीतर हे पावसाच्या वेळेला जात असणार ना तशी. नाही घाण पाणी तर काढायलाच पाहिजे, यायला पण नको. पण पावसाच्या वेळेला मला सांग ही पूर्ण जाते का पुढेपर्यंत? काटा आहे सगळं कचरा इथेच टाकला जातो याचा अर्थ. यहाँ तो अपना रस्सी है ना, इससे ऐसे थोड़ी होएगा. अपना बैग में जो रस्सी है वो लाओ, उससे ही निकालना पड़ेगा ना, उसके सिवाय नहीं चलेगा. हाँ पडघावरून हा जो आहे ना, हा तिकडनं येतो, ते मी बघितली आहे. हां बिकॉज आय हॅव कम अर्लियर फ्रॉम पडघा साईड. दिस टाईम आय एम फ्रॉम अर्जुली साईड. सो दॅट इज हियर यू कॅन सी हियर. इफ यू स्टँड हियर फ्रॉम हियर. हां ही पूर्ण हे पण आहे ना, तिकडचं सांडपाणी पण सोडलं जातं आहे. हां पूर्ण सांडपाणी पण आहे त्या गावातलं. तो ये रही अभी अर्जुली नदी की जो हालत आप लोगों को दिखा रहे हैं. बस कितना नियोजन होना चाहिए गांव में, किस तरीके का होना चाहिए, वो सब नहीं होने की वजह से ये पानी पूरी तरह से दूषित हो रहा है, गंदा हो रहा है. आधा तो वेयर हाउसेस ने इसको मार डाला है और आधा इसी तरह से जो सारा कचरा आप देख रहे हो गांव का डाला जाता है पूरा पड़घा गांव का सारा जो ड्रेनेज दिख रहा है और कचरा दिख रहा है. तो आज हम अधिकारियों के साथ में बात करके इसके नियोजन की व्यवस्था करेंगे ज़रूर. Sample collection from Arjuli river. हाँ इकडचं कसं हे येईल रे, इकडे जी असं हे बांधसारखं बांधलं म्हणजे हा जो असं चॅनलसारखा करून टाकला ना, ते कधीपासून केलं? आताच केलंय ते 1 वर्ष. आत्ता म्हणजे चल जरा पुढे, मला म्हणजे तिकडपर्यंत जायला कसं मला भेटेल. कारण ते केल्यापासून ते तर एकदम ब्लॉक झाला आहे ना पूर्ण. म्हणजे रस्त्यावरूनच जाऊनच करावं लागेल ना. हां हां सांग जरा ते किती म्हणजे किती वर लागला होता? 300. आणि कधी केला गेला आहे हा? हां हा जो पुढचा रॅम्पसारखं बनवला आहे ह्याच्यावर, त्याच्यामुळेच तर सगळं त्रास आहे ना. हा जरा काढ, तिकडनं घेते, मग तिकडनं पण आपण घेऊ शकतो. हां म्हणजे जे चुकीचं बनलं गेलं आहे ते जे समोरचा जो दिसतोय ते ना, आणि असं प्रकारे केलं गेलं है. अच्छा ये कम कर दिया गया है पूरा. ये देख सकते हैं, ये जो नदी बह रही है इसको इस तरह से बहुत ही नैरो कर दिया गया है यहाँ पर. और ये 2 वॉल के बीच में डाल के इसको, ह्याचं कन्स्ट्रक्शन कोणी केलं आहे? ह्याचं कन्स्ट्रक्शन कोणी केलं आहे? हा वेयर हाउसवाल्यांनी केलं असेल ना. हाँ हाँ तो नदी के ऊपर देखो किस तरह से ये बन जाती है. ये वेयर हाउस पूरा देखो नदी के ऊपर है, दिख रहा है. ये जो प्लेन आपको रैम्प जैसा दिख रहा है ना, ये सब बना के नदी का कम कर दिया है इसको, नदी को. तो यही हर जगह पे हो रहा है कि ये कोई देखने वाला नहीं. ये देखिए इस तरह से ये जो बनाया है. हा कुठला कंपनी आहे रे? हा कुठला कंपनी आहे? काय नाव आहे? हां हा पण कोणाचं आहे? कोणाचं आहे? कोणाचं गोडाऊन आहे? ये देखिए इस तरह से इसको नैरो कर दिया गया है. और ये इस तरीके का ये रोड जैसे बनाया जा रहा है, ये विदाउट एनी परमिशन. ये लास्ट टाइम भी हमने दिखाया था तहसीलदार को. तो ये हालत है आज अर्जुली नदी की.
ये पूरा इलीगल कंस्ट्रक्शन है. आप देख सकते हो यहाँ तक आपको दिख रहा है ये पूरा. हा पण ना हा सगळा आत्ताच घातला गेला ना. तर नदी कैसे पुरी तरह से बन गया. हा पण त्यांनीच बनवला असेल त्या ह्या कंपनीवाल्यांनी. हां त्यांनीच बनवला है. हाँ ज़रा चलो आगे की तरफ. वहाँ तक देख के आ जाते हैं. ये देख सकते हैं ये और कंस्ट्रक्शन. नहीं लेकिन ये तो पूरा ही इलीगली ये सब करके नदी को तो पूरा मार डालेंगे ना इस तरह से. ये सब चैनल और फिर इस तरह से देख सकते हैं साइड से भी ये सब जो ऐसे गंदा आ रहा है. ये गांव का ये पड़घा गांव का ये जो यहाँ से आलतुली गांव का सॉरी सारा जो गंदा है वो उसी में ही छोड़ा जा रहा है. ये साइड से भी देख सकते हैं. तो इसका मतलब गांव में किसी भी तरीके का ये नहीं किया गया है बंदोबस्त जो गंदे पानी का. ये जो ड्रेनेज का पानी है वो कहाँ कैसे छोड़ा जाएगा. ये देखिए ये जो वेयर हाउस है पूरी तरह से इलीगल कंस्ट्रक्शन ये कर दिया गया है. और सारा नदी की जगह को कैसे हड़प लिया गया है आप देख सकते हैं. ये देखिए कैसे नदी की जगह को पूरी तरह से ऐसे बांध कर और वो साइड से भी आप देख सकते हैं गंदगी पूरा छोड़ा जा रहा है. और इस तरह से इसको पूरी तरह से एक चैनल पे बांध दिया गया है इस रोड को जो कि फ्री फ्लो होना चाहिए. अभी इसके अंदर से सोचिए नदी जा रही है पूरी तरह से. अभी आपको हम अंदर का तस्वीर दिखाते हैं कि ये क्या कंस्ट्रक्शन हुआ है जिसके वजह से ये रही. ये पूरा जो स्ट्रक्चर है ये देख रहे हैं सामने. ये पूरा इलीगली जो क्रिएट किया गया है ये इसके ऊपर है. ये किसका है कुछ समझ में नहीं आ रहा. भैया इसका नाम क्या है ये जगह का. हाँ कौन सा वाफाड़ा. वाफाड़ा कंपनी किसका है. किस आप लोग किसके पास काम कर रहे हो. किसकी कंपनी का नाम क्या है. हाँ 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 आने दो. हाँ 10 खाली हम कहाँ से है कहाँ से में हमको. हाँ तो मैंने बता दिया ना. मैं डॉक्टर स्नेहल दोंदे हूँ और 20 साल प्रिंसिपल रही हूँ मुंबई यूनिवर्सिटी में. भिवंडी में बहुत साल रही हूँ. उसके दौरान सारी नदियाँ का स्टडी किया इधर का. तो अभी भी उसी के चलते पूरे देश भर में और अपने इस देश भर में भी मैं काम करती हूँ नदियों का. दोंदे बोले तो हमारे इधर दोंदे है ना. हाँ बस वही दोंदे वही उसी दोंदे की फैमिली की हूँ बस और कुछ नहीं. मैं क्या बोलते मैडम. हाँ अभी इधर तो देखा है थोड़ा आगे भी जाएंगे तो अच्छा होगा. नहीं ठीक है लेकिन आपने जो किया जिसके वजह से पूरा पूर्व परिस्थिति हो गया वो थोड़ा देखना ज़रूरी है. और इसका जब आप लोगों ने इस तरीके का जो किया है इसके वजह से ये जो नदी की फ़्लो पूरी रुक जाती है वो वही देखना था मुझे आज कि क्या मैटर है. और क्योंकि तहसीलदार लास्ट टाइम मेरे साथ थे ठीक है ना. तहसीलदार थे और अभी भी हमने वो आगिवले जो हैं जो मंडल अधिकारी हैं उनको बुलाया था. वो तो शायद आप लोगों के डर के आते नहीं हैं या फिर आप लोगों का कुछ एडजस्टमेंट्स होता होगा जिस वजह से वो आए नहीं हैं. लेकिन ये कितना चौड़ा है ना. थोड़ा आगे भी देखो तो आप सोचो इतना जो चौड़ा है आगे कितना पतला हो गया. हाँ आप लोगों ने ये बना डाला करके है ना. आगे का तो ऐसे नहीं होना चाहिए था. ये पीछे जाके देखना है. हाँ चलो. हाँ नहीं अभी बस हो गया. हमने आपके अंदर से नहीं जिसके ऊपर से फ्लड नहीं वो तो जाएंगे ही और जाके आए. अभी हमारा है कि जो पूर्व परिस्थिति होता है उसके लिए हम लोग देख रहे हैं. हां हां कुठला प्रकारच्या पण तरी नाव सांग. आपल्या गावकरी भाषात काय बोलतात ते सांग जरा. मांगूर आहे का. मांगूर आहे. आणखीन कुठला थांब जरा.
कुठला पारसी कुठला जोरात बोल जरा आवाज आला नाही इकडे बोल ना इकडे हां तिलापिया पाती आणखीन करवल्या काय बोलला तू करवल्या आता दिवसात किती धरून घेऊन जातो घरी ऐसे मुड़ोगे तो मुझे यही वाली आएगी ना ये जो ये नदी यहाँ तक होनी चाहिए और जितना वो ब्रिज का ये रहता है ना उतना तो वो होना ही चाहिए मतलब उसके हिसाब से वो लोग वो ब्रिज बनाते हैं लेकिन अभी कैसे वो पतला हो गया खुरुद लिखा है खुरुद अभी हम पड़गा की तरफ जा रहे हैं यहाँ से अभी नदी दिखाई देगी स्ट्रेट ही दिखा रहे हैं स्ट्रेट ये रही वही नदी हम चलो 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 कोई हरकत नहीं है आपको चलते रहो ये देखो कैसी हालत है इसके आजू बाजू में जितना कचरा डाल सकते हैं सारा कचरा यहीं डाला हुआ है ये है पड़गा रीजन अभी यहाँ से सारा जा रहा है कचरा उसके अंदर चलो लेते चलो सारा यहीं उड़ रहा है कचरा पड़गा का क्या साफ़ सफाई का कुछ ध्यान ही नहीं है पूरा रोड के ऊपर दिख रहा है वहाँ ये रोड के ऊपर सारा कचरा डाला हुआ है चलो चलते जाओ फास्ट भी जाएगा तो कोई हरकत नहीं क्योंकि जहाँ भी देखो वहीं कचरा दिखेगा कोई नियोजन नहीं होता है गांव में ये अभी पड़गा का पूरा गोबर रास्ते के ऊपर ही है और ये दिख रहा है ये सारे इलीगल कंस्ट्रक्शंस हैं ये जबकि ये पूरा नदी की जगह है और अभी आपको दिखाएंगे नदी भी ऊपर से वो नदी भी आप देखोगे कि पूरी कचड़े से तालाब जैसा है हाँ चलो 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 सारा दुनिया भर का पानी में ही इन लोगों को मिलता है बाहर खाना पड़ेगा अभी थोड़े दिनों में ये जो है यहाँ से ही अभी दिखता चला जाएगा ये रास्ते के ऊपर का जितना है क्योंकि इनको लीगल परमिशंस किसी चीज़ के नहीं हैं और सब रास्ते तक पहुँच गए हैं और नदी का पूरा ये देखो पूरा गांव का कचरा यही रास्ते के साइड में ही है देखो पूरा चित्र मानचित्र है अपने यहाँ प्लास्टिक्स की सारी जहाँ घुमा लो वहीं पर ही प्लास्टिक इस तरह से कचरा भी रास्ते के ऊपर ही सब कुछ है सारा जो इलीगल कंस्ट्रक्शंस वगैरह सब यहीं मिल जाएगा दिखाई देगा ये रास्ते के ऊपर सारा इसको कोई परमिशन नहीं है ये सब वो इसका जगह है क्या कहते हैं गुरचरण लैंड है ये सारे गुरचरण लैंड इस पे सारा बन गया है ये रही नदी की जगह अभी आप नदी ये जैसे जितना बड़ा ये देखते हो पुल जैसे बनाया हुआ तो ये होती है नदी की जगह उसको किस तरह से ये देखो यहाँ पे अभी इतना काम हो गया धीरे रखो ये अभी काम हो गया है उसके ऊपर सारा दिख रहा है ये देखो वहाँ पे टैंकर से पानी की चोरी भी दिखाई दे रही है अंदर भी कुछ हो रहा है वो दिख रहा है चलो आगे चलो पूरा मंदिर भी उसी के अंदर का ही हिस्सा है ये देख लो ये रही नदी कुंभेरी नदी ये कुंभेरी नदी जो बह रही है इस तरफ बीच में ले लो जरा हाँ बस सारा झाड़ी हो गया है अब रोक दो यहीं पे अभी हम लोग थोड़ा सा इसको देख लेते हैं बाद में आगे बढ़ते हैं किस तरीके की इसमें ये जलपर्णी तो नहीं है ये कोई दूसरे प्रकार की हो गई है इसका अगर उस तरफ से जाके अगर थोड़ा सा ये जो है ना ये जलपर्णी नहीं है ये दूसरे प्रकार की कुछ ये है उसको आप लोग अपने बॉटनी से भी ट्राई कर सकते हैं पूरा कुंभेरी नदी अभी हम पड़गा के इस ब्रिज पर हैं और यहाँ अभी आपको दिखाया है
कि किस तरह से उस तरफ से आते वक्त आपको दिखाया है। ये जो पूरा रीजन है यहाँ इलीगल गोचरन लैंड के ऊपर भी ये सारा चल रहा है और सारा एनक्रोचमेंट्स। भाऊ मासे धरताय का? मासे धरताय? मिळतात का मासे असं करून? खूप सारे आहे. मांगूरच असणार ना? मांगूर भेटतात? कुठले भेटतात? कुठले मासे? उधर उसने रखा है, वहाँ से जाके थोड़ा पीछे से वहाँ से जाके भी आ सकते हो। और वहाँ देख सकते हैं किस तरह से इलीगल पानी खींचा जा रहा है इससे। और वो आगे आप देख सकते हैं वो वेयर हाउस किस तरह से उसके ऊपर आई है। और ये सारी इलीगल कंस्ट्रक्शंस जो हुए हैं इसके ऊपर, ये कुंभेरी नदी के ऊपर, इसी की आज हम लोग जानकारी लेने आए हैं। चलो, ये किस चीज़ का नियोजन है? कचरा का नियोजन है। ग्राम पंचायत एरिया कहाँ का है पता नहीं। ये कैसा तरीका है? ये देखो, आग लगा देते होंगे सबको, सब काला काला हो गया। रात के टाइम पे आग लगाने का, दिन के टाइम पे स्टॉक करने का। ये है पूरा पड़घा बोरीवली ग्राम पंचायत एरिया। इसमें का कचड़े का नियोजन ये इस तरीके का है। बाप रे, कहीं देखा है इस तरीके का नियोजन आप लोगों ने? देखो यहाँ तक भरा हुआ है अभी। ये शायद जीन्स कंपनी यहाँ देख सकते हैं। और इसका ही पानी अभी देखा हमने वो नाले में जो पूरा भरा है। देखो पूरा ये जीन्स कंपनी यहाँ पर। और अभी आगे की तरफ जो दिखाया था पानी, वो सारा इधर का गंदा पानी सब जा रहा है। आप समझ सकते हो कोई इस यूनिट में ये भी बना नहीं होगा। और वहाँ धुआं देख सकते हैं, काला सा धुआं निकल रहा है यहाँ का। उसको वो एमपीसीबी वाला कहाँ है ज़रा फाइंड आउट करो। हाँ पीछे लो, पीछे लो और पीछे लो। ये देखो सारा जीन्स कंपनी का यहाँ दिख रहा है। और उसके बाजू में उधर नदी है शायद, वहाँ देख के आना पड़ेगा ज़रा। उसके बाजू में नदी है शायद। यहाँ कहाँ नदी है? ये बाजू में नदी है। नीचे इसका पानी कहाँ जा रहा है? इसका पानी नीचे। वहाँ से कुछ है शायद। ये क्या है फिर? अच्छा, ये पूरा खेती का जगह है शायद। ये सारा खेती की जगह है शायद, उसके ऊपर ही कर रहे हैं ये। और इस तरह से आप देख सकते हो ज़मीन कैसे गंदा हो रहा है, सारा पोल्यूशन। आपको वो जो दिख रहा है ना यहाँ पे, ये देखो इधर का कितना धुआं है। देखो ये जो धुआं निकल रहा है वो वो देखो वो धुआं जो निकल रहा है ना, ये सबका वो किधर है? सौजना मैडम को फ़ोन लगाओ। सौजना मैडम कहाँ हैं? हाँ देख रहे हो ये? हाँ तो फिर ये सब के ऊपर कार्रवाई होना है ना। वो आएगी तो कार्रवाई करेगी, अभी बताएंगे तो कार्रवाई करेगी वो। तो यही एमपीसीबी को तो यही सब चीज़ें देखना है, क्योंकि ये सब लैंड जो है इसके ऊपर ये कर नहीं सकते। इनके पास में कोई भी ट्रीटमेंट प्लांट नहीं है और वो वहाँ डाल दे रहे हैं, इसीलिए समझे ना। विदाउट ट्रीटमेंट प्लांट दे कैन नॉट रन सच यूनिट। उनका नंबर ही 20। हाँ तो ये पड़घा का ही जगह है और इस पर पूरा इलीगली जीन्स का ये कंपनी, जिसके पास में कोई ट्रीटमेंट प्लांट नहीं है। कुंभेरी नदी। चलो या वो बाइक पे मैम उनको पूछना कि उनको लेटर मिला या नहीं।
हरी यादव को पूछो उनको दिया है कि नहीं। कौन से बर्ड्स देखो कितने वैरायटी ऑफ बर्ड्स अभी तक दिखाई दिए। हाँ ये देखो दूसरा प्रकार का बर्ड है ना। यहाँ पे बहुत अच्छा बायोडाइवर्सिटी स्टडी होगा तुम लोगों का। उस तरफ का भी ले लेना चित्र, इस तरफ से भी। चलते रहो फर्स्ट, क्योंकि देर हो चुका है। इसको कहते हैं वनराई बंधारा। ये दिख रहा है ना, ये वनराई बंधारा। उसका हालत देखो क्या है। कहते हैं वनराई बंधारा बहुत ज़रूरी है इधर पे जब आर्ग्यूमेंट होता है। वहाँ से लो। आगे से देखो पूरा सूख गया है, इतना तक ही जीवंत बचा है। हर जगह नदियों पे पहले ऐसे शमशान घाट बना के रखते थे, क्योंकि वो पवित्रता समझ के कि मरने वाले की आत्मा को भी कि शांति के काम के लिए पानी के ऊपर से हो सके। पूरी नदी देखो आगे सूखी पड़ी है, वहाँ से लो ना, पूरी नदी सूखी है कंटिन्यूसली। ये देखो यहाँ ये तालाब दिख रहा है। यही चीज़ मैं बोलती हूँ, जब ये तालाब से ये होते हैं ना, ओवरफ्लो होता है पूरा, तो ये नदी में चला जाता है। ये देखो नदी यहीं पे है, दिख रहा है। ये नदी के बाजू में ये सारे तालाब जिसमें मांगूर की खेती होती है। अरे कृष्णा, कोण आहे इकडचा, बोलो जरा हे सगळं या तलाव वाले ना बोलो। पाणीपट्टी कधी येऊन घेऊन जातात? हे म्हणतात की पाणीपट्टीवाले येतात आणि घेऊन जातात पाणी, तर आम्ही देतो। म्हणजे नदीत आपण अलाव करतोय ना, नदीतनं पाणी खेचून घ्यायला? मला बोललो ना मॅडम, नदीतून पाणी उचलायची परमिशन असते। हां त्याचं काय असेल तुम्ही किती परमिशन आहे काय ते हां, नाही पण यांना परमिशन कोणी दिली? आपण यांना कुठे देतो? नदीतनं डायरेक्टली पाणी खेचून नाही करायला। कुठे तिथे मीटर कुठे लावलाय? किती काढला गेलाय? काय आहे? कुठे मीटर लावलाय? हे बघा आता काय आहे माहिती हां आहे, दोन प्रकारे पाणी इथून दोन प्रकारे जाणार आहे। एक इव्हॅपोरेशनने जाईल, दुसरा पर्कोलेट होऊन परत ते नदीत जाईल। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, बरोबर? या दोन विषय टेक्निकली झाले। तिसरी गोष्ट राहिलेली मी तुम्हाला काय सांगते, ह्याचं पाणीपट्टी किती उचलतात, काय उचलतात, इथले जे लोक आहेत ते आता इथे नाही आहेत, चांडरे हे आहे। मग त्यांना का नाही बोलून घेतलं आज जर आपण येत होतो? इकडे लावलेली मागच्या वेळेस पण नव्हते, त्याच्यामुळे मी इथे आलेलो। ते आणि जे काही वसुली करत असेल तिकडे पावती असेल तर पावती दाखवा, त्याच्यावर नहीं पण आता तेच पावती दिखाओ, पावती दिखाओ। नहीं ऐसा नहीं, पावती दिखाने का है, पावती दिखाने का है की कसं पद्धतीच्या यांना पाणी दिलं जातं। हां तर तुम्ही दाखवायचं आहे की तुम्ही कसं यांना देता, अलाउ करतायत नदीतनं हे काढायला पाणीचं, ते पण दाखवा। लेकिन कितना लेता है वो? हर महीने का लेता है, साल का लेता है? साल का एक बार ही आता है। साल का एक बार कितना आता है? ज़्यादा नहीं लेते हैं, फिर भी 2,500-3,000 लेता है। कितना? 2,500-3,000 बस सोच के देखो। हाँ कितना गैलन ऑफ पानी, कितना MLD पानी ये खींचता होगा और सारा दिन में और सारा साल भर में, और तुम लोग खाली 2,500-3,000 लेता है। क्या मतलब होता है इससे? और गांव वाले को क्या मिलता है भाई? गांव तो तेरा है, तो तुम्हारे को क्या मिलता है? गांव का इकोनॉमी के लिए क्या मिलता है तुमको? हाँ फिर क्या फ़ायदा ये ऐसा काम करने का? आप सोच के देखो ना, इनको अगर ज़मीन पट्टा दिया है, गांव वालों को सब दिया है, तो फ़ायदा किसको क्या मिलता है? ये ग्राम पंचायत को क्या फ़ायदा मिलता है इस चीज़ का? हाँ पानी का अपन कौन से हिसाब से लगाते हैं फिर इनको पानी लेने के लिए? और इनको कैसे? ये तो ज़मीन के हकदार नहीं है ना, ज़मीन पट्टा तो किसी और के नाम पे है ना, तो उसी को ही आता होगा ना। तो वो आपको इसका भी पैसा भरता है, उसका भी भरता है, कैसे भरता है? वो कैसा हिसाब होता है मालूम कर भैया। तू अच्छा यंग बच्चा है, तेरा नाम क्या है? राजेश क्या? धनपाल। अभी तेरे को समझ रहा है ना थोड़ा थोड़ा? यही सब जब हम जैसे लोग आते हैं ना तो थोड़ा मालूमात बढ़ता है, तुम्हारे को भी थोड़ा मालूमात रखने का भी ये सीखने को मिलता है, बराबर ना? तो क्योंकि अगर ग्राम पंचायत एरिया में ये हो रहा है काम, तो इसके लिए आपको पता होना चाहिए कि अभी घर पट्टी का इसमें से उसको अगर भर रहा है, जिसका ये वन पट्टा दिया है, वो तो पूरा तरह से मालिक ही है। फिर वन पट्टा वाले को क्या हो रहा है, बराबर ना? तो
तो इस तरह से आप भी ज़रा क्रॉस वेरीफाई करो ये सब चीज़ का कि किसके नाम पे बिल आ रहा है। बराबर कह रही हूँ ना माली जी? हाँ नहीं, लेकिन बिल किसके नाम पे आ रहा है वो बोल रही हूँ। बिल तो भाड़े वाले के नाम पे नहीं आता है ना। पानी का जब बिल आएगा वो तो जिसका है उसके नाम पे ही आएगा ना। तो वो आप चेक करो ज़रा, और कैसे दिया जा रहा है। ऐसे उसको अलग से घर के लिए अलग से और इसके लिए अलग से उसके नाम पे दिया जा रहा है, कैसे दिया जा रहा है, कौन से रेट से, फिर गांव को वो क्या भर रहा है उसकी जगह पे। हाँ, तो ज़रा ये सब चीज़ों का ध्यान दे दो। उछल रही है इसमें। अभी देखो ये सब में वैसे नहीं उछल रहे हैं, उसमें वो उसको शायद आज लकी जैसे वो एक कार्ड गिर रहा था ना, इसीलिए हम एक ही जगह पे हे हो गए। नहीं तो यहाँ पे उस तरीके का नहीं दिख रहा है उछल। तो कहीं ना कहीं ये जो 28 वो बोल रहा है ना, उसमें सभी में से नहीं गया, क्योंकि वो खुद मुझसे बोलते वक्त उसने बोला कि है इसमें थोड़ा है, लेकिन बाकी हमने बदला। अभी देखो फिशरीज डिपार्टमेंट भी उनको सही तरीके का जो ये होना चाहिए, स्पीशीज़ लेना चाहिए, वो नहीं बताया है ना। ये भी मालूम पड़ा इसीलिए। तो थोड़ा अभी जब ऐसे सब मालूम पड़ जाता है तो उनको मदद करने में और कर सकेंगे आगे भी सही तरीके का। ये अभी तालाब की तरफ से चले हम नदी की तरफ। अब आपको दिखाते हैं कि जहाँ यहाँ पर तो सारा सूखा हुआ था, अब देखिए नहीं इनको तो हम फेसबुक हा जो असं ते करतायत ना, तिथे रोड करतायत तिथे, त्याच्या मागे उद्देश काय त्यांचा? पण हा तर गव्हर्नमेंटच्या दिलेला रोड आहे ना, काय हा गव्हर्नमेंटच्या दिलेला, पण हा याच्यासाठी तुम्हाला 3 करोड देत होते म्हणजे तुम्हाला काढायला, आणि त्यांना 10 कोटी। तो पीछे लिखा इनके झोपड़े के लिए वो 3 करोड़ देने को रेडी और बाकी का आगे का 10 करोड़। पण ते काय करायचं त्यांना, नुसतं ते रोड जॉईन करून मोठा रोड करायचा आहे कशासाठी पण, कारण त्यांचे मोठे मोठे गाड्या येणार जाण्यासाठी। आणि या पाणीत मासे पण आहेत का? बसले दोन्ही मासे धरायला आहे का? कुठले मासे असतात? मांगूरच आहे याच्यात पण सगळे मांगूर। पण तुम्ही मांगूर खाता? हां, मांगूर खायचंच नाही बिलकुल। हां, आता चला जाणूया नदीला असा उपक्रम चालू आहे। हां, तुम्ही नाला म्हणणार, आम्ही म्हणणार नदी, कारण तुम्ही नालाच म्हणणार। याला जे काम करायचं त्याच्यावर तर ते काम आम्ही या साफ करणार तुमची कंपनी चालणार का? त्यामुळे स्कीम म्हणजे नदीला पुनर्जीवन करायचं। सर्व नदी जे आहे महाराष्ट्रातले पहिल्यांदा आपल्या पूर्ण देशात हा असा एक चला जाणून या नदीला उपक्रम चालू केला महाराष्ट्रात। पोखर लावायची आयडिया स्कीम असेल तुमच्याकडे, काय लावायचं? पोखर लावून साफसफाई करायची। पण तुम्ही त्याला तर अर्धा तर मारूनच टाकलाय, तर मग साफसफाई करून टाकणार आहे। एवढा मोठा नदीसारखा भाग एवढा करून टाकला तर स्टार्टिंग पहिल्यापासून आणि ह्यांना तर दरवर्षी तर पूरचा परिस्थिती हे इथून बसलेत ना तिथून एक आता एक 2 जागा होती नाही ना, आणि इथून बसलेत ना तिथून त्यांचा त्रास होईल। त्यांचा त्रास आम्ही खूप कमी केला, आम्ही खाली पण साफ केला। नाही, पण बघितलं
बघितलं ना तुम्ही किती कचरा साचलाय हे. ग्रामपंचायत आहे ना. पडघ्याच्या ग्रामपंचायत आहे, यांनी करायला ग्रामपंचायत पाहिजे. करतात. 100% बोलणार. पण हा जो रोड बनला गेलाय, हा जो काय ऍडिशनल बनते हे कोणाचा परवानगी ते कमी झालेलं आहे. हे जर तसं झालं तर साफसफाई होऊ शकत नाही, नदी वाहू शकत नाही. इकडे साफसफाईचा विषयच नाही काय. इकडे एकदम पाणी असं नाही हो, तुम्हाला कसं वाटतं? आणि तिकडनं येत नाही अहो, मॅडम. आम्ही इथे प्रॉपर येत ना, आम्ही इथे राहतो, आम्ही बाहेरचे नाही येत, आम्ही प्रॉपर इथे राहतो. आता ही मी पण माणसं या आमचीच गावाची आहेत. आहे, मी पण या गावाची आहे. पडघ्या गावाची काय त्यांना माहिती. मी या गावाची सूनबाई आहे. तर माझं काम ते पाहिजे ना, त्या नाल्यात तुमच्या घराकडनं येणारं पाणी ना तो आणला गेला. आम्हाला सांगा काय सांगा ना. ते चांगलं तुमच्या घराकडनं पाणी येणार नाही, ते येतच नाही इकडं. मध्येच आणलं इकडे. हा तो आपल्या सत्तानगर मधलं पाणी जे येतोय ना आता इकडं construction building झाल्यामुळे तिकडचं पाणी मिळून हे पण ती कुंभेरी नदीच्या आज कुंभेरी ती नदी आहे, हे आपला नाला आहे, ती नदी आहे. तुम्ही बोलूच नका. हे नदी आहे, नदी आहे, नदी 100% हा नदी आहे. नदीच आहे, हे तुम्ही नदीच बोला. कंट्रोली नदी आहे. तुम्ही असं हे गुगल सर्च मारा, तुम्हाला कोणी नाला म्हणा. याला जेव्हा रोड बनवायचं असतं, कंपनी बनवायचं असतं ना, तो चालू होतो नाला. आपल्या गव्हर्नमेंट पण तसं सगळे नाला करूनच नाही नाही आम्ही इथे आहेत, आम्हाला माहिती आहे ना काय. काहीतरी मी सांगते. आज गव्हर्नमेंट पण आज मुंबईच्या तुम्ही माझ्या फेसबुकवर जाऊन बघा. मुंबई मधला पण जो नदी तुम्ही आल्या, मुंबई चांगली मधला गोष्ट पण जी आहे. नदी काय साफ प्रपोजल होते, असेल, काय तुम्ही असेल मला तर आम्हाला ऐका. सांगा, वर आम्ही तुम्हाला सहकार्य करू. नदीला नाला ऐका ना. करूनच सगळं व्यवहार ऐका ना. होतो. म्हणून आज नदीची तुम्ही अशी. फोकस कराल ना त्याचं काही सुधारणा तरी होईल. हा जो ब्रिज आहे ना हा आमच्या लोकांसाठी बनवलेला ब्रिज आहे. हे आपल्यासाठी तिला- बनवलेलं पण हे ऑलरेडी दिलंय ना, एवढा रस्ता बस आहे ना, मग परत त्याची आहे. गरज त्या कुठे साईडला आहे? कुठे आज त्याच्यासाठी रस्ता केलेला आहे. म्हणजे असं तुम्ही एवढं अडून तुम्ही या नदीला अडून तुम्ही पुढे चालले. कारण तिकडे नाही. आता आम्ही सरळ आता काय गेलो. होईल माहितीये का? कारण जी नदीच्या जेव्हा रिमोट सेन्सिंग थ्रू जी स्टडी होते ना, ती नदी किती वाहत होती, हो. किती रुंदीकरण होती, किती खोली होती, हे सगळं पाहून तेवढं ते रिकामी केलं जाणार. आणि त्या आणि ते पद्धतीने झालंच पाहिजे त्याला 100% बरोबर. परिपूर्ण होणार. चालेल चालेल. ओके मॅडम. किंवा आपल्या शेतीमध्ये आपल्याला काय त्रास होते म्हणून आपण देऊन टाकायचं, आपल्याला शेततळा देऊन टाकायचं असं याच्यासाठी. त्यापेक्षा जर आपण मॅडमला सांगितलं असतं की मॅडम किंवा डिप्युटीला सांगितलं, कारण गव्हर्नमेंटचे आहे ते लोक, त्यांचं काम आहे तुमच्यापर्यंत सर्व काही सोयीसुविधा आणून देणं. तर कृषी अधिकारीला बोलून जर त्यांनी तुम्हाला कसल्या प्रकारच्या बी किंवा तुम्हाला कशा प्रकारच्या जे फर्टिलायझर होत्या बोलते मराठी खतं, हे सगळ्याचा बंदोबस्त करून आणि काय काय करायला पाहिजे जर समजलं असं कदाचित तुम्ही त्याच्याकडे गेलं नसतं.
सगळे हे माशा नदीमध्ये गेले. कारण हे सगळे जे तळा बांधले गेले ते नदीच्या बाजूलाच आहे. पावसात हे तळा भरून जातात, भरून ते सगळे मासे तिकडे गेले. म्हणजे आपल्या भातसा नदीमध्ये पण वाट लावला. आणि जिथे जिथे ही नदी जाते किंवा नदीमध्ये दुसरं पाणी येतं म्हणजे तुम्ही विचार करा ते मागूर मासे पसरले. हे इकडचे नाही आहेत, परदेशातले आहेत हे मासे. आणि हे माशा खाल्ल्याने कॅन्सर होतो माहिती आहे का? म्हणून आपल्या देशाचा सुप्रीम कोर्टने याच्यावर पूर्ण बॅन लावला. पण यांच्यासारखे ज्या काही लोकांनी जे या धंदे चालू केले ते बंद करायला आम्हाला खूप मशक्कत करावं लागली. लास्ट टाइम पण मी तहसीलदारला कलेक्टरला बोलून घेऊन येऊन आणि हे सगळं बंद करायला लावलं. आज पण यांना विचारा, या टीमला विचारा, आज पण तिथे उभा राहून आम्ही नेट घालून स्वतः चौकशी केलं की पूर्ण गेलंय की नाही की काय आता चालू आहे. आलं लक्षात? आणि आता पण हे जे म्हणतात जे बांगस जे दुसरा जे आता माशा हे घालते ते पण आपल्या देशातले नाही आहे. आपल्याला अशा प्रकारचे पाहिजे जे आपली 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 स्वतःचे जे प्रकारचे जे मासे आपल्या नदीत वगैरे असायला पाहिजे तसं प्रकारचं पाहिजे ना की बाहेरचे आलेले आणि मग आपले सर्व नष्ट झाले जे आपली प्रजाती होते. पण तरी मला ते पटलं नाही की म्हणजे ते एवढंसं कारण होऊ शकत नाही की पाणी एवढा सारा आपण नुकसान करतो फेकून देतो. आणि दुसरं आहे की तेव्हा जेव्हा विचारलं की पण कोणी लावला, कोणी बोलायला तयार, तुमचे लिपिक सुद्धा बोलायला तयार नाही, तुमचे सरपंच सुद्धा बोलायला तयार नाही. आणि जेव्हा की सगळ्यांना सर्व माहिती आहे, पोलीस पाटीलला सर्वात जास्त माहिती आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण कधी कधी काय होते की आपण काही गोष्टी चुकीचं करत असतो जेव्हापर्यंत आपल्याला समाधानकारक काही आपल्याला चांगलं त्याचा पर्याय भेटत नाही आणि तुम्हाला कोणी मार्गदर्शन व्यवस्थित होत नाही. हा माझा विचार जेव्हापासून इकडनं गेली मला तेच समजलं. नाहीतर एवढंच म्हणजे जगभरात आज पाणीच्या आपल्या गव्हर्नमेंट पण सेंट्रल गव्हर्नमेंटमधून मोदीजी किंवा दुसरे सगळे मंत्री संत्री काय म्हणतात एक एक बूंद पाणी जे आहे बूंद जे पाणीचं ते धरा आणि त्याला साचवा, हा जलसंधारण करा. पण इथे बघितलं पाणी फेकून देतात आणि एवढा मोठा मोटर लावून आणि अजूनपर्यंत खरं काही निघालेलं नाही. तरीही माझ्यातर्फे मला जे विचार पडला, माझ्या जे कामाच्या पद्धत आहे त्या निमित्ताने आम्ही मग त्या फिशरीज डिपार्टमेंट जी आहे मत्स्य व्यवसायाचा जो डिपार्टमेंट आहे त्यांना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो. त्यांना विचारलं की ह्या गावाला आपण कसं पद्धतीने एक जर आपण काही ट्रेनिंग दिलं किंवा विचार दिला किंवा त्यांना आपण उपाय दिला तर ते जर माशाचा व्यवसाय करायचा किंवा माशा खायचं आहे किंवा आपल्या नदीत मासे राहायला पाहिजे असं जर आपल्याला विचार करायचा आहे तर त्याच्यासाठी काय आपण करायला पाहिजे. तर त्यामुळे हे मत्स्य विभागाला आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि आज आपल्यामध्ये इथे प्रणाली बसली आणि त्यांच्या डिपार्टमेंटचे सहयोगी आहे. आपण आता त्यांच्याकडनं पण जरा समजून घेऊ. पण माझा अजूनही तुम्हाला एक रिक्वेस्ट असणार की तुमच्या जर काही अशा प्रकारचा प्रश्न, कारण आदिवासी एरिया जिथे तिथे आहे आदिवासी जागा सकाळी पण त्या काय आहे क्या नाम है उस गाँव का कुंभारशिक नहीं कलगुंडे की तरफ का कौन सा गाँव है जिसका फोन आया कोथले गाव ऐकलं असलं ना कोथले गाव किती आदिवासी एरिया माहिती आहे ना. तर तिकडच्या जी परिस्थिती आहे ते पण आज रोज रोज आमच्याची कोथलेवाले आणि दुसरा कोणतं नादेवाडी रोज ते सरपंच आणि ग्रामसेवक आम्हाला फोन करतात की त्यांच्याकडे थोडंसं पण पाणी झालं तर ते कसे चांगले राहू शकतात. आणि त्यांच्या आम्ही लगातार त्यांच्याबरोबर पण संपर्कात आहोत आणि तिथे आम्ही कसं फॉरेस्ट डिपार्टमेंटला घेऊन हे माळीजींना पण माहिती आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटला घेऊन आम्ही तिथे काही जर गेबियन बंधारा असू द्या की त्यांच्यासाठी एक छोटासा पूल बांधून दिला ब्रिज बांधून दिला तर ते नदीच्या आरपार जाऊन पण काम करू शकतात याच्यावर आम्ही भर घालतोय. पण इथे आल्यानंतर जेव्हा असं समजलं की पाणी भरपूर आहे पण माशा खायचा शौक असेल तर त्या निमित्ताने आज आपल्याबरोबर फिशरीज डिपार्टमेंटचे आहे जेणेकरून पुढे कधी पण असं प्रकारचं चुकीचं काम करू नये. नाही तुम्ही करा ना रिपीटनी करायला पाहिजे. कारण तुमच्याकडे बोट याच्यासाठी दाखवलं जातं की ग्रामसेवक जे आहे त्यांच्या बदली होत जाते. आपल्याकडे जर राहणारे वर्ष राहणारे तर लिपिक आणि सरपंच तुमच्यामधून नाही तर सरपंच कोणीतरी बदलून. तर आपला गाव आपला जबाबदारी असं आपण विचार करून आपल्या नदी आपली जबाबदारी हे सगळं असं प्रकारचं जर विचार केलं तर आपल्या स्वतःच्या पण या आता
आत्ताच्या जनरेशन आणि तुमच्या पुढच्या भावी पिढीला पण त्याच्या मदत होईल. मला लक्षात, आम्ही काय तुमचे दुश्मन नाही. त्या दिवशी सगळे एकदम आले की असं काय आम्ही मासे खायचं नाही का, आम्ही असं करायचं नाही का, उलटा सुलटा बोलायला लागले. ही आमची बिलकुल त्याची तसं प्रकारचा विचार नव्हता. पण यांनी भडकवला, तिथं पोलीस पाटील आला, यांनी पण भडकवलं. म्हणजे काम काही नीट करायचं नाही. पण जर एकमेकांच्या आपण चांगला विचार केला, विचार करून जर आपण एकमेकांच्या कसं आपण पर्याय काढू शकू काम केला, तर मला असं वाटतं तुमच्या ग्रामसेवक पण चांगले येतात जे तुम्हाला मदत करू शकतात. आता तुम्हाला माहिती आहे का, आधी मी आली होती तेव्हा आपल्या इथे जे तलावमध्ये सगळं मागून माशा होता, माहिती आहे ना. त्याच्यासाठी पण मी कारवाई करून गेली. मग त्या आता मागून माशा ते बंद केले. बसा बसा. मृणाली मॅडम, त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी आपल्याला विविध योजनेच्या मत्स्य विभागासंदर्भात आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ज्या काही योजना आहेत त्यांची माहिती देण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे. तर मी त्या सर्वांचं प्रथम ग्रामपंचायती मुळमुळच्या वतीने शब्दसन्मानाने स्वागत करते आणि माननीय दोन मॅडमना विनंती करते की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करू. जरा टाईम कमी आहे म्हणून आपण फॉर्मॅलिटीज कमी करून आज लास्ट टाइम आपण थोडासा याच्यात आलो होतो. पण आज परत मी तुमच्यामध्ये याच्यासाठी आली आहे की लास्ट टाइम चला जाणूया नदीला असा जो उपक्रम चालू आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा, त्याच्या अंतर्गत आपण जेवढे नदी नाले ओढे आहेत त्याच्यात कसं पाणी राहावं वर्षभर, म्हणजे जेणेकरून आपल्याला जे काही शेतीसाठी म्हणा की आपल्या जीवन उपार्जनसाठी जे काही आपल्याला पाहिजे त्याच्यासाठी पाणी जर राहिलं तर आपल्याला सगळं काही होऊ शकतं. असा विचार करून हा जो उपक्रम महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे 2 ऑक्टोबर 22 पासून चालू झालेला आहे. आणि त्या निमित्तानेच आम्ही सर्व ठिकाणी जातो जिथे जिथे नदी आहे, नदीची परिस्थिती काय आहे, नदीला कसं प्रकारे ठेवायचं जेणेकरून आपल्याला वर्षभर पाणी मिळणार. त्या दिवशी पण आम्ही जेव्हा आलो होतो, तुमचे लिपिक आहे सोबत आणि सरपंच आहे, त्यांना पण विचारा. जेव्हा मी सुरुवातीला वरून बघितलं, मी इतकं कौतुक केलं गाववाल्यांचा. असं सांगितलं की बघा एवढं थोडा पाणी पण चांगलं ते मासे हे करून मासेमारी करून कसे जगतात बघा, असा शिकायला पाहिजे. पण जेव्हा मी जवळ गेली तेव्हा बघितलं ते मोठा पंप लावून पाणी करत नाही का. तर हा जेव्हा मला समजते की ठीक आहे तुम्ही लोक एक छोटासा कारण की एवढीशी थोडीशी मछली मासे मिळणार म्हणून आपण सगळं परत कचरा टाकते. वो प्लास्टिक का बाहर निकाल दो. वो देखो प्लास्टिक का वो बाहर निकाल दो ना दादा. तो प्लास्टिक बाहर निकाल दो सब और नीचे से निकालो चाहिए तो ऐसा है तो प्लास्टिक निकाल दो. प्लास्टिक एक इधर इधर फेंक दे, इधर इधर सब डाल देते हैं. कितना ज़्यादा तुम्हारा प्लास्टिक बन जाता है. आजू बाजू का बारिश की वजह से भी नीचे जाता है, इसके लिए नीचे कचरा नहीं रहना चाहिए. वो जो वहाँ सब जलाते हैं तो सब आ रहे हैं प्लास्टिक. और आज तो सब यही चल रहा है ना, नदी में सब उसको वो सामने उसको वो उसको इधर बंद किया. तुम लोग जैसे बंद नहीं करते गवर्नमेंट. दोनों एक ही जैसे लोग बीच में से खाली ये आवाज करते हैं. अभी बस अरे ऊपर लास्ट टाइम भी मैंने तुम्हारा किधर गया, वो बायड़ा भाई किधर गया. हाँ अभी पतला हो गया क्या, कोई दूसरा था तुम्हारी जगह, तो दूसरा था. हाँ तो इसीलिए पहले भी ऐसे ही
फेंक रहे क्या? लेकिन हाँ तो फेंक रहे हैं वो, जब आएंगे नहीं पर ये फेंकेंगे तो अभी कहाँ फेंकेंगे, इसको जला देंगे क्या? जला देते ना। जलाने का नहीं रहता ना। एक मिनट, हाँ रुकिए मैडम। I'll just speak with ma'am. Yeah, ma'am. मगर ये भी फिश है कि उन्होंने बराबर नहीं किया, इसका भी थोड़ा सा पूरा रिसर्च करके करना मुझे है बता एक्चुअली मैम। ये वियतनाम में बहुत ज़्यादा पॉपुलर हो गया और उनकी इकोनॉमी चेंज हुई, इसके लिए यहाँ पे भी अभी इसको ऊपर ये कर रहे हैं। इथून घ्यायला लागेल ना. And I spoke with them regarding but this. then this also they are with whom? With this only, the Department of Fisheries only. नहीं but they must be fed on the same, no, this chicken waste. They have those pellets. They have those nutritional feed. No, now So I did they not showed see that, Huh. but normally they put that only. Okay. Yeah. So that is why fisheries department is now trying to do the क्यों खाली बाहर लो. waste management for the chicken feeds only. Because they used to Yeah. normally put that only. every This is time when actually it was also called as polluting. a dustbin fish, ma'am. So it can eat anything they want. Yeah, so that is why I'm saying. Yes, you're Because right. of that they put all that. Now they are showing that they are putting. They are the putting seeds. Otherwise, normally they don't. ओपन दे उठाओ ना, ऊपर से हाँ. बोलो. ऊपर सामने से कौन हाँ ना, उठाएगा? ऊपर से वहाँ पे वो अंदर जाएगा वहाँ पे. बाहर जा रहे हैं ना सब. उधर से उठाओ ना. बीच सब से बाहर उठाओ, जा सब तो चले गए आपके पास. तो ना. You see the waste also in the whole. ये वो तो पत्तियों का है, वो कुछ नहीं. नहीं मैम, कुछ प्लास्टिक वेस्ट भी है. You can see. सब प्लास्टिक भी देख सकते हैं. और ये प्लास्टिक का हम सुन रहे हैं. ये देख चुकी है इग्लो जो प्लास्टिक अच्छे होते हैं ना, ये जो माछर मोते पूरा माइक्रो प्लास्टिक मिले. तो ये आप लोगों को जरा ध्यान रखना है, इसमें सारा प्लास्टिक है. देखो कितना प्लास्टिक है. तो ये माइक्रो प्लास्टिक जब ये हमारे ये बच्चे लोग वो माइक्रो प्लास्टिक का भी स्टडी कर रहे हैं, तो इसमें दिख रहा है. और भी देखो क्या दिख रहा है प्लास्टिक के अलावा भी बहुत प्लास्टिक है. इसलिए वो कह रहे थे ना, काला और ब्लू वाला प्लास्टिक ज़्यादा मिल रहा है. आज की स्टडी में भी बताया, देखो काला प्लास्टिक का मात्रा कितना ज़्यादा है. ये बीच से उठा ना, वो बीच से तो निकल जा रहे हैं. हाँ दिखा इस तरफ और लाओ उसको. 2-4 लोग चाहिए. बिल्कुल दे रहे हैं. आगे जाओ बेटा. अच्छा पानी मिलाना, काला पानी में कैसे समझ में आएगा. See there. उधर का भी कर जरा, उधर का भी पूरा कर. छोड़ देते हैं, ज्यादा सूखा करके तो मर जाएगा. ये वाला छोड़ दे. धीरे 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 छोड़, धीरे धीरे छोड़, ताकि हम देखें. नीचे को दो. इधर से नीचे कर. हाँ ये ऐसे करके नीचे कर. हाँ वहाँ से नीचे कर. हाँ इसको जरा ऊपर ला. আস্তে 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 अच्छे तो কিছু একটা দুটো আছে ওই যে ব্ল্যাক মাঝখানে রাখা আছে. এলাকো পাঁচে শীত ডাড়া. হ্যাঁ না 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 শীত ডাড়া ভালো না, করে না, দেখো. এই যে একটা দুটো আছে ভাই. শীত ডাড়া সব. শীত ডাড়া সব বিলাক দেখায়. ये पायर 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 का अच्छे देखो. ওই কানে দেখা, ওই মাঝখানটা ওই পাশে কর. स्ट्रेस में जाके गए भी. মরে যাবে, ওকে ডেকলে দে না জলের মধ্যে. এই যে কোস্টাল, এই কোস্টাল করতেলে. এই যে কোস্টাল উপরে ট্রান্সফার. মাঝে উপরে. উপরে উপরে উপরে. Excuse me.
थोड़ा ये जो ब्लैक आपको दिख रहा है ना, ब्लैक प्लास्टिक ज़्यादा, ये देखो ब्लैक और ब्लू, देख रहे हो? यही आज से भी सभी में दिख रहा है, ब्लैक प्लास्टिक গোটা অত লোক ওখান কি করতে করতে যাই ওই মাছটা মরে যাবে। ये प्लास्टिक को बाहर फेंक, उसको अंदर मत डाल, इतनी कोई जाल पेट में जाएगा वो उनके, और फिर अपने पेट में जाता है। प्लास्टिक भी खाते हैं, आपको ऐसा लगता है नहीं खाते हैं? आप नहीं पता करेंगे, जो प्लास्टिक रहता है ना वो छोटा छोटा हो जाता है, और उनको लगता है फिर उनका वो खाना वो प्लास्टिक भी खा लेते हैं। बट आप एक काम करो, अभी आपने बहुत अच्छा काम किया, आपका सराहनीय है कि आप लोगों ने मांगो को बंद करने की कोशिश की है, लेकिन अभी भी मैं तब तक नहीं कंफर्म होंगी जब तक कि सारे जो चला रहे उसको चेक नहीं हो जाता। ग्रामपंचायत काय कारवाई करते? हां, का नाही केलं? कुणाल कुठे गेला? कुणाल या बाजूला या. बोला मॅडम आपण काय कारवाई केलंय बाजूला? तर्फे नदी बघू दे मला. उपसा होतो डायरेक्ट तिथे पाईप लावताय, आम्ही आपण काय कारवाई? वो निकाल रहे वो भी देखो. ते आता काय करतायत? किती दिवस हे तर वर्षांवर आणि तुम्ही किती दिवसापासून किती वर्ष? 15-20 10 वर्ष. तर 10 वर्षातनं 8 वर्ष केले गेले, मग त्यात तेव्हापासून ते आजपर्यंत तुम्ही नुसतं पत्र देताय का? हां, ठोस कदम किंवा ठोस कारवाई आपण काय केलेलं आहे? मॅडम सांगू शकतो हां, का नाही म्हणजे दरवेळेला असं का व्हायला पाहिजे की असं पाणी उपसा करता तुम्ही लोक काही का कारवाई करत नाही? मग त्याच्यासाठी त्यांच्यावर काय आपण टॅक्स लावतो, पाणीचा टॅक्स काय लावतो? आणि नदीत नाही पाणी काढणं म्हणजे चोरी आहे, माहीत आहे ना? हां, तर तुम्ही काय करता? कर्मचारी म्हणून मी आपण जेवढ्या नाही पण ग्रामसेवकला सांगितलं ना, मग ग्रामसेवकनी कारवाई केलं की नहीं केलं? हाँ, ग्रामसेवकनी कारवाई केलं की नहीं केलं? अभी डाला उसने कुछ? फीड डाल रहे तो बाहर आएंगे, डाल रहे हैं. मॅडम कुठे दळ आगे मागं हा, सरपंच उपसरपंच आणि लिपिक सगळे चोर चोर मोसेरे भाई असंच वाटायला लागलं नाही का? वर्षानुवर्ष हेच चालणार, आपण काही कारवाई करणार नाही. म्हणून आज फॉरेस्टवाले पण इथे तुमच्यामध्येच उभे आहेत, पाणीवाले पण इथे आहे, फिशरीजवाले पण आहेत. म्हणून आपल्याला आता आज ठोस आपण कारवाई व्हायला पाहिजे ह्याच्यावर, आणि ते आपण ती कारवाई करूनच पुढे आज व्हायचं हे आपण लक्षात ठेवायचं. कळलं ना? ह्याच्या पुढे परत ते आपल्या राहूर आणि कुंभारशीचं नाव असं खराब होऊ नये त्याच्यासाठी आपण लक्ष द्यायचं. आणि कुंभेरी नदीला सरपंच जातात, वहाँ तक गया है देखो. ले लो, लास्ट टाइम मिले थे कि नहीं मिले थे हम लोग? हाँ, मुझे पहचानते हो नहीं पहचानते हो? লাস্ট টাইম আমরা দেখা হয়েছিল না? হ্যাঁ, তখন তো বলেছিলে যে এগুলো শেষ হয়ে যাবে. আরে মাগুর নেই তো হ্যাঁ, তো কি আছে এখন? নেই, পাঙ্গাসও তো বাইরেরই, এখানকার থোড়ি পাঙ্গাস. হ্যাঁ, পাঙাশ নেই পাঙ্গাসও তো থোড়ি আমাদের এখানকার ইন্ডিজিনাস থোড়ি আছে, নেটিভ ভ্যারাইটি থোড়ি আছে. হ্যাঁ, আর মাগুর তো ওখানে দেখলাম তো ওই পাশে তো আছে, ওই পাশে তো আছে মাগুর. पंगाशीच एक्झॉटिक आहे. তবে ते যদি आणि मग कोणी ठरवलं की पंगाशी अशी यांना करायला द्यायची? যদি দেখি দিই না না, একটা একটা কি করে থাকবে? একটা একটা থাকলেও মানে এই জলটা খারাপ হবে. त्यामध्ये जाले येतात. এখন বৃষ্টি যখন আসবে এটা তো পুরো ভরে যাবে, ভরে গেলে তো ওই পাশেই চলে যাবে. তোমাদের ঢালার কি আছে? ও তো অটোমেটিক্যালি হচ্ছে না. এখন পাঙাশ এই মাত্র তোমার না, পুরোভাবে মাগুর যায়নি এখনো, কারণ কি ওদের একটা এর থেকেই বোঝা যায়, মুভমেন্ট থেকেই বোঝা যায় যে মাগুর কোথায় আর কোথায় না.
जो तुम्हारे माँ लाभी लाभी बोलते देते यही हाँ? लांब लांब डालो वैका नहीं डालो लांब टाक वैका नहीं डालो ते बी इथे समोर आहे हे बी इथे हवे समोर आहे हवे आले आले बी इथे आले अभी इतने आले इधर तक आया ये देखो ते थोडी पुढे येणार आहेत लांब लांब टाकले तर याच्याशी संवाद करा याला बोला कारण त्याच्या म्हणणं बोलो अभी उनका मैं वो बोलते